अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा जी.के ट्रॅक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला. पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सीमेचे नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, ड्युरॅन्ट लाईन. नंतरचा प्रश्न, समझौता एक्सप्रेस कोणत्या दोन शहरादरम्यान धावते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, दिल्ली ते लाहोर. नंतरचा प्रश्न, खुशब प्रकल्प कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, पाकिस्तान. नंतरचा प्रश्न, उस्ताद बिस्मिल्ला खान कशाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, शहनाई वादन. नंतरचा प्रश्न, बुलूसन ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, फिलिपाईन्स. नंतरचा प्रश्न, सरकारी नोकरीमध्ये सर्वांना समान संधी देणारे घटनेतील कलम कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, कलम 16. नंतरचा प्रश्न, क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, सन 1983 मध्ये. नंतरचा प्रश्न, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेज कुठे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, म्हैसूर. नंतरचा प्रश्न, बालमजुरी संदर्भात कोणती समिती नेमण्यात आली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, सनत मेहता समिती. नंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, चिल्का सरोवर. नंतरचा प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक खेळात सुवर्ण पदक मिळवणारे प्रथम भारतीय खेळाडू कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, अभिनव बिंद्रा. नंतरचा प्रश्न, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, संगीत. नंतरचा प्रश्न, पती या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, भ्रतार. नंतरचा प्रश्न, केळी या शब्दाचे एकवचन कोणते आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, केळे. नंतरचा प्रश्न, उष्णता या शब्दाचे व्याकरणातील लिंग ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, स्त्रीलिंग. नंतरचा प्रश्न, चिपको आंदोलनाचे जनक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, सुंदरलाल बहुगुणा. नंतरचा प्रश्न, सिकल सेल ॲनिमिया या आजारामध्ये रुग्णाच्या लाल रक्तपेशी कोणत्या आकाराच्या असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, कोयत्याच्या आकाराच्या. नंतरचा प्रश्न, आम्ही पोचलो आणि गाडी सुरू झाली या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, उभयान्वयी अव्यय. नंतरचा प्रश्न, खालील वाक्यातील विशेषण ओळखा. उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, उभा. नंतरचा प्रश्न, कोणत्या सामासिक शब्दातील
दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, बहुव्रीही समास. नंतरचा प्रश्न, मुलगा पुस्तक वाचत असे या वाक्यातील काळ कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, रीतिकाळ. नंतरचा प्रश्न, भारतातील कोणत्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, नागपूर. नंतरचा प्रश्न, भारताचे पितामह कोणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, दादाभाई नौरोजी. नंतरचा प्रश्न, सार्वजनिक काका या नावाने खालीलपैकी कोणते व्यक्ती प्रसिद्ध होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, गणेश वासुदेव जोशी. नंतरचा प्रश्न, माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, प्रबोधनकार ठाकरे. नंतरचा प्रश्न, सन 1928 मध्ये अमरावती येथे विदर्भ युवक परिषदेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, शिवाजीराव पटवर्धन. नंतरचा प्रश्न, बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, मुरलीधर देवीदास आपटे. नंतरचा प्रश्न, 1977 मध्ये दलित मित्र हा पुरस्कार देऊन कोणाचा गौरव करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मधुकरराव देवल. नंतरचा प्रश्न, दक्षिण आफ्रिकेत असताना महात्मा गांधींनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, इंडियन ओपिनियन. नंतरचा प्रश्न, महात्मा फुले यांनी पुना लायब्ररीची स्थापना कधी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, सन 1852 मध्ये. नंतरचा प्रश्न, आव्हान आणि आवाहन कारागृहाच्या भिंती हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, नानासाहेब गोरे. नंतरचा प्रश्न, कृष्णा व कोयना यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, कराड. नंतरचा प्रश्न, प्रशासकीय विभागानुसार सर्वात जास्त वनांचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, नागपूर. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खडकाचा उपयोग रस्ते तयार करण्यासाठी होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, स्तरित खडक. नंतरचा प्रश्न, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, नागपूर. नंतरचा प्रश्न, नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालय कोणता आदेश काढू शकते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, वरील सर्व, म्हणजेच अधिकार पृच्छा व उत्प्रेषण, परमादेश व प्रतिषेध, बंदी प्रत्यक्षकरण, वरील सर्वच आदेश काढू शकते. नंतरचा प्रश्न,
36व्या घटनादुरुस्तीनुसार कोणत्या राज्याला पूर्ण घटक राज्याचा दर्जा मिळालेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए सिक्कीम. नंतरचा प्रश्न, संविधानातील कोणत्या कलमानुसार 14 वर्षाच्या आतील मुलामुलींना खाणी किंवा धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास बंदी केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी कलम 24. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 कलम 6 मध्ये कोणाच्या कार्याचा उल्लेख केलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी पोलीस पाटील. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्र होमगार्ड संघटनेचे प्रमुख कोण असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए महासमादेशक. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पद हे राखीव नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी पंचायत समिती उपसभापती. नंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी क्रियावाक्य. नंतरचा प्रश्न, प्रश्नात दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सुधा घाईघाईने जात होती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी अकर्मक क्रियापद. नंतरचा प्रश्न, भारूड हा काव्यप्रकार कोणामुळे प्रसिद्ध झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए संत एकनाथ महाराज. नंतरचा प्रश्न, चरपट पंजरी या शब्दाचा अर्थ काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी निरर्थक बडबड. नंतरचा प्रश्न, प्रधानमंत्री भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी एसपीजी. नंतरचा प्रश्न, केजीबी ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए रशिया. नंतरचा प्रश्न, बँकांची अंतिम कर्जदाता म्हणून खालीलपैकी कोणती बँक कार्य करते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी आरबीआय. नंतरचा प्रश्न, नाणे बाजारात कोणते व्यवहार होतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 1 वर्षाच्या आतील व्यवहार. नंतरचा प्रश्न, पहिल्या नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी गुलजारीलाल नंदा.